डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरल्यानंतर तो सर्वात आधी चेक करायचा आहे की तो कन्फर्म झालेला आहे की नाही. आता ज्या लोकांनी ई स्क्रुटिनी केलेली आहे त्यांचं जे कन्फर्मेशन होणार आहे ते ऑनलाईन होणार आहे. परंतु ज्या लोकांनी फिजिकल स्क्रुटिनी निवडलेली आहे त्यांना कुठल्या तरी FC सेंटरला जाऊन ते स्वतः पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवून तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे. आता कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मची एक प्रिंट दिली जाते, एक रिसिप्ट दिली जाते. तर कन्फर्मेशन झाल्यानंतर ते मग तुमचं ई स्क्रुटिनीचं असो की फिजिकल स्क्रुटिनीचं असो, कन्फर्मेशन झाल्यानंतर ॲज अ स्टुडंट, एक विद्यार्थी म्हणून, एक पालक म्हणून आपण काम काय करायचं आहे हे सर्वात आधी चेक करायचं आहे की आपलं जे नाव आहे त्या रिसिप्टवर कन्फर्मेशन झाल्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जी तयार होते, जी तुम्हाला दिली जाते, जर तुमचं ई स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला ती FCतनं मिळणार नाही आणि त्याची काही गरजही नाही आहे. परंतु फिजिकल स्क्रुटिनी केल्यानंतर त्या FC सेंटरकडनं तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट मिळते, त्याच्यावर शिक्का असतो आणि सही असते तिथल्या अधिकाऱ्याची. त्याचप्रमाणे जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या सर्वांच्या झेरॉक्सवर त्या तिथल्या अधिकाऱ्याचा शिक्का आणि सही असते, जर फिजिकल स्क्रुटिनी केलेली असेल तर. परंतु ऑनलाईन म्हणजे ई स्क्रुटिनी केलेली असेल तर सही शिक्क्याची गरज नाही. परंतु तुम्ही जर ई स्क्रुटिनी केलेली असेल तर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्ही प्रिंट घेऊन ठेवायची आहे आणि ती प्रिंट आल्यानंतर आनंदाने उड्या नाही मारायच्या आहेत. तुम्हाला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी लक्षात घ्या. सर्वात आधी चेक करायचं आहे की तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर तुमचं नाव जसं 10वीच्या मार्कशीटवर आहे अगदी तसंच आहे का, नंबर 1. नंबर 2, तुमचं जेंडर मेल फिमेल हे बरोबर आहे का चेक करायचं. नंबर 3, तुमची कॅटेगरी SC ST OBC ओपन जी पण आहे ती चेक करायची आहे. तुम्ही जर मायनॉरिटी स्टेटसला येस केलेलं असेल तर तुमची जी मायनॉरिटी आहे, बुद्धिस्ट मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी किंवा मुस्लिम मायनॉरिटी, ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा होम डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तुम्ही त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेज म्हणजे फॉर्म भरताना जर तुम्ही लिहिलं की ठाणे जिल्हा, जळगाव जिल्हा, परंतु त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर पण तेच आलेलं आहे का ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही तुमचे मार्क्स जे तुम्ही अपलोड केलेले आहेत ते चेक करायचे. आता पुष्कळ वेळा असं होते की 2025, 2024 आणि 2023चे जे विद्यार्थी त्यांचे डायरेक्ट सिस्टममध्ये मार्क्स ओढले जातात, परंतु तरी पण आपण विश्वास ठेवायचा नाही आहे. कधी कधी टेक्निकल एरर होऊ शकतो आणि म्हणून काय करायचं आपण की आपली 10वीची मार्कशीट समोर ठेवायची आणि चेक करायचं की आपले टोटल मार्क्स बरोबर आपण भरलेले आहेत तेवढेच आहेत का, आपल्या मार्कशीटवर जेवढे दिसत आहेत मॅथमॅटिक्सचे मार्क्स तेवढेच आहेत का, सायन्सचे मार्क्स तेवढेच आहेत का, इंग्लिशचे मार्क्स तेवढेच आहेत का, ते चेक करायचं आहे. तुम्ही जर इंटरमिडिएट ड्रॉइंगला येस केलेलं असेल तर तुमच्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर तिथे दिलेलं आहे का येस, हे पण तुम्ही चेक करायचं आहे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला चेक करायला सांगतो आहे कारण या सर्व गोष्टींनी तुमची मेरिट लिस्ट हलवू शकते किंवा बदलू शकते आणि ज्या एखाद्या पॉईंटमुळे तुमची मेरिट लिस्ट बदलत असेल तर एखाद्या वेळेस नजर चुकीने तिथल्या ऑफिसरने पण व्हेरिफिकेशन करत असताना एखादी मिस्टेक केली आहे किंवा तुम्ही भरताना एखादी मिस्टेक केली आणि ती तशीच राहिली आणि त्या मिस्टेक असलेल्या गोष्टींवर जर का तुमचा अलॉटमेंट झाली, म्हणजे तुम्हाला जर एखादं कॉलेज किंवा एखादा कोर्स मिळाला तर पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन होणार आहे. मग त्या व्हेरिफिकेशनमध्ये जर समजलं की अरे तुम्ही तर चुकीचे मार्क्स टाकलेले होते, अरे तुमचं जेंडर चुकलेलं आहे, अरे तुमचा जो होम डिस्ट्रिक्ट आहे तो चुकलेला आहे, कोणतीही मिस्टेक दिसली की ज्याच्याने मेरिट लिस्टमध्ये फरक पडेल अशी मिस्टेक जर असेल तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला मिळालेला प्रवेश रद्द करण्यात येतो. तुमचा तो पूर्ण राऊंड जातो आणि लक्षात ठेवा कॅप राऊंड 1 मधलं एखादं सीट रद्द झालं म्हणजे पुढे ती सीट मिळण्याचे किंवा दुसरी सीट मिळण्याचे चान्सेस कमी होत जातात कारण पहिल्याच राऊंडला खूप सारी अलॉटमेंट झालेली असते आणि पुष्कळचे लोक ॲडमिशन घेऊन टाकतात. सो खूप महत्त्वाचं काम तुम्ही सर्वांनी एकच करायचं आहे आणि ते म्हणजे तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट चेक करायची आणि त्याच्यावर मी सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी बरोबर आहेत का ते चेक करायचं. कधी कधी आपण काय म्हणतो अरे ऑफिसरने केले, अरे राम पाटील सरांवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी बरोबर केलं असेल. नाही, ते पण ह्युमन आहे, ते पण मिस्टेक करू शकतात. तुमच्याकडनं पण फॉर्म भरत असताना मिस्टेक होऊ शकते. कधी कधी पालकांना वाटतं की मला पूर्ण नॉलेज आहे, मी पूर्ण वाचलेलं आहे, मी आतापर्यंत खूप फॉर्म भरलेले आहेत. सायबर कॅफेवाला पण ओव्हर कॉन्फिडन्सने सांगतो अरे डोंट वरी, मी भरलेले आहेत खूप फॉर्म, मी बरोबर करतो. नो,
तुम्ही स्वतः विद्यार्थी आणि पालक या दोघांनी ही काळजी घ्यायची आहे की आपला फॉर्म भरलेला तो कन्फर्म झालेला आहे, तो कन्फर्म झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट बघायची आहे. आणि रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर मी सांगितल्याप्रमाणे तुमचं नाव, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं जेंडर, तुमची कॅटेगरी SC ST OBC, तुमचं मायनॉरिटी स्टेटस, तुमचं TFWSचं स्टेटस, तुमचा होम डिस्ट्रिक्ट, तुमची टोटल मार्क्स 10वीचे किंवा 12वीचे जे पण तुम्ही टाकलेले आहेत, त्याच्यानंतर तुमचं इंटरमिडिएट ड्रॉइंग, तुमचं टेक्निकल आहे की नॉन टेक्निकल आहे, त्याचप्रमाणे तुमचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स, सायन्सचे मार्क्स, इंग्लिशचे मार्क्स, हे सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत. जर का या सगळ्या बरोबर असेल तर गुड, नसेल, छोटीशीही मिस्टेक असेल तर ताबडतोब एक तर ग्रीवन्स रेज करायचा आहे आणि आपले जे करेक्शन आहे ते करून घ्यायचं आहे ग्रीवन्स रेज करून, किंवा तुम्हाला ते जमत नसेल तर सरळ FC सेंटरवर जायचं आहे आणि त्या चुकीची दुरुस्ती करून टाकायची आहे. लक्षात ठेवा, सध्या तरी डिप्लोमा फर्स्ट इयरचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 जून आहे. त्याच्या आधी तुमच्या फॉर्ममध्ये काहीही झालेल्या मिस्टेक्स आपण सुधारू शकतो, FC सेंटर सुधारू शकते. पण एकदा का मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्ट, तर त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही आणि तुमचा पहिला राऊंड वाया जाऊ शकतो, तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त मी सांगितलेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय विश यू गुड लक.